निश्चितच आहे. एनईपी बद्दल जसं आपण म्हणतोय, मला एक विचारायचं आहे, अविनाशजी अभ्यंकर हा इशारा थेट राज ठाकरेंना दिल्यानंतर तरी मोर्चा संदर्भात काही विचार होईल का, की मोर्चा त्या ठिकाणी निघणारच? अविनाशजी, हा विषय गंभीर आहे. जर चर्चा गंभीर असेल तर मी बसीन. निश्चित आपल्याला गंभीर चर्चाच करायची. अविनाशजी, बाकीच्या गोष्टींमध्ये शून्य इंटरेस्ट आहे. तिथे विश्वासजींसारखे मान्यवर बसले, सर्व पक्षांचे लोक बसलेत, मतांतर असू शकतं. आरडाओरडा असेल तर माझी बसण्याची शून्य इच्छा आहे. राज ठाकरे काय लाडूबाई का? नाही, आपल्याला निश्चित आपण टेलिव्हिजनवरती बोलतोय, आपल्याला सगळ्यांचा मान राखणं हे अनिवार्य आहे. जयश्रीजी, मी आपल्याकडे येईलच. विश्वास पाठक आपल्याकडे येऊन मला प्रश्न विचारायचा आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती काय होत चाललेली आहे हे पाहत असताना सरकार याबाबत काय निर्णय घेणार आहे? शिक्षण मंत्री या संदर्भातला काय निर्णय घेणार आहे? मनधरणी करता शिक्षण मंत्र्यांना एकट्याला जावं लागतंय का? सरकारचा निर्णय काय या संदर्भातला? विश्वासजी, स्टँडअप कॉमेडी एकट्याचं करा. काय चाललंय? जयश्रीजी, मी आपल्याकडे पुन्हा येते. विश्वास पाठकजी, मला सरकारतर्फे उत्तर हवंय. ट्राय टू बी अ गुड लिस्नर. पब्लिसिटीसाठी टीव्ही चांगलं ऐकायला शिका जरा. काय माहितीये काय ना, शिक्षणाचा अभाव असलेल्या व्यक्तीला सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी आपल्याकडे काय येईल. विनंती विश्वास करताय? पाठकजी, सरकार म्हणून एकट्या आपण ओरडताय नेमकं फक्त काय करणार? मगाचपासून? एटिकेट्स असतात. एका मंत्र्यांना तुम्ही बोलताना म्हणतात ते 5वी शिकलेले आहेत. अरे वैयक्तिक कशाला कोण जाता? बोलला? जयश्रीताई, मी आपल्याकडे येणार आहे. मला विश्वासजी, सरकार म्हणून आपल्याकडनं उत्तर प्रेस अपेक्षित पाहिलीत आहे. का तुम्ही? हा निर्णय 5वी शिकलेल्या माणसापेक्षा सुद्धा कमी आणि चुकीचा घेतलेला आहे. विश्वासजी, मला 1 मिनिट द्या, मी आधी बोलतो, मग आपण कृपया मला करेक्ट करा. मगाशी आता काय जे काय दाखले दिले गेले, हे माझ्याकडे महाराष्ट्र शालेय शिक्षण भाषा धोरण आणि हे रेखावर साहेबांनी दिलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये. खोटं बोला पण रेटून बोला, ओरडून बोला, हे चालणार नाही. जे बोलायचं ते अभ्यासपूर्ण बोला. मतांतर असू शकतं आणि एकेरीची भाषा मलाही वापरता येते, परंतु आम्हाला सन्मान्य राज साहेबांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलेला आहे. नाही तर भाषेची पातळी आम्ही सोडू शकतो. जी चर्चा असेल ती नम्रपणे आणि चांगल्या पद्धतीत झाली तर आपण करूया. याच्यामध्ये 1968 पासून 1968, 1986, 2020, आता 4.13 3 भाषा सूत्र इथे लिहिलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो. या सूत्रामध्ये आता अधिक लवचिकता असेल. कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवायच्या भाषा संवर्धित राज्ये आणि अर्थातच विद्यार्थ्यांच्या पसंतीवर आधारित असेल. हे तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि हे 18/6/2025 पत्र आहे. ओरडणं सोपं असतं, अभ्यासपूर्ण बोललेलं चांगलं असतं. लक्षात ठेवा. बरोबर आहे. आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत अविनाशजी, हायलाइट पॉइंट्स नेमके काय आहेत, त्याचबरोबर सरकार या चिघळत चाललेल्या परिस्थितीकडे नेमकं कशा प्रकारे पाहणार आहे, मी या सर्व मान्यवरांकडे येईल. आपण पुन्हा एकदा थेट मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठीवरती न्यूज प्लॅनेट.